नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। एसआयटीनं निदा खानचा ताबा घेतला। निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त। निदा खान फरार होण्यामागे एमआयएमचा हात, मंत्री संजय शिरसाटांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांना भेटून शिरसाट एसआयटी चौकशीची मागणी करणार। पायधुनीमधल्या त्या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं कलिंगड आणि व्हिसेरामध्ये झिंक फॉस्फाईड आढळलं। मात्र कलिंगडात झिंक फॉस्फाईड गेलं कसं याचं गूढ कायम। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला। तरुणीचं लग्न ठरल्याच्या रागातून घरात शिरून तिच्या गळ्यावर चाकून वार, आरोपी अटकेत। पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर, अमित शाह पर्यवेक्षक। आज सत्ता स्थापनेचा दावा आणि उद्या नव्या सरकारचा शपथविधी। तमिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम। काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि व्हीसीकेही पाठिंब्याच्या विचारात। आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका। काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार। पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार। केसी वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार। 16,15,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे।